कोपरगाव शहरातील गवारेनगर परिसरात 14 जूनच्या मध्यरात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या 6 संशयित व्यक्ती आणि सम्यकनगर येथे घडलेल्या लाखोंच्या घरफोडीचा काही संबंध आहे का, याबाबत आता नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे। विशेष म्हणजे सम्यकनगर परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील 6 संशयित चोरटे कैद झाल्याचं समोर येत असल्याने या संशयाला अधिकच बळ मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार गवारेनगर परिसरात 14 जून रोजी रात्री 2 वाजल्याच्या सुमारास 6 व्यक्ती एका इमारतीच्या पार्किंगमधून वरच्या मजल्याकडे जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहेत। काही घरांच्या कड्या बाहेरून लावण्यात आल्याचे तसेच बंद घराचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे। दरम्यान जेऊर पाटोदा हद्दीतील सम्यकनगर येथे अज्ञात चोरट्यांनी गौरवराम पवार यांच्या घराची कडी कापून घरात प्रवेश करून लॉकर फोडला आणि सुमारे 4,65,000 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे। या प्रकरणाच्या तपासादरम्यान सम्यकनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील 6 संशयित व्यक्ती फिरताना आढळल्याची चर्चा असून हे संशयित चोर गवारेनगर परिसरात आले होते का, याबाबत नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे। तथापि गवारेनगर आणि सम्यकनगरमधील घटनांचा परस्पर संबंध असल्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही। उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे कोपरगाव शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे। दोन्ही घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करून संशयितांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले हे 6 संशयित चोर नेमके कोण आहेत आणि त्यांचा सम्यकनगर घरफोडीशी काही संबंध आहे का, याचे उत्तर आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।